तर गाईज आता आम्ही चाललेलो शिंबोऱ्या पकडायला. 12 वाजून 20 मिनिटात झाल्या ना आम्ही निघल्या रातचे पारा नाही येऊन मस्तपैकी बॉन फायर झालो. ती विचार आहे ना, पण ह्या गावात ना गाईज काहीच पोल्युशन नाही ना, एकदम स्वच्छ गाव या ना. या गावात ना मेनली जसे डेव्हलपमेंट नाही पण इतकं चांगलं गाव आहे ना. इथं मी असं कॅमेरा फ्लिप केला ना मला पुढचा काही दिसत नाही. सगळी बाबा डेव्हलप नाही पण जागा जाम आहे गावात. तर गाईज आता आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर तरी आम्ही चाललोय आणि इथे तुम्हाला त्यावेळी नागलीची जी राबणी केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो. लागवड केलेली आहे. या ज्या भाकरी आपण खातो नागलीच्या, त्या अशा प्रकारे आम्ही उत्पन्न करतात आणि आपल्याला ज्या नागलीच्या भाकरी आहेत त्या आपल्याला खायला भेटतात. आणि बाकीचे जे आहे ते अजून मला मी पुढे दाखवतोय. असे जाम म्हणजे विविध प्रकारची झाडं म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला कधीच माहित नाही, तर त्याबद्दल जाणून घ्यायला एक्साइटमेंट असतं. अरे आता वाजता पटकन या बोंडापासून आपल्याला तेल मिळतंय. खरीच काय? आणि आणि हे तेल खूप शरीरासाठी चांगलं आहे. हे पण याचं तेल आपले तर पहिले बनवायचे का नव्हते. चटणी बनवायची. चटणी ही पत्ती सुकवायचे आणि याची चटणी बनवायची आणि ते खूप आवडीने खायचे आपली लोक. चला चला पुढे बघूया. नवीन झाडा बघायला भेटतात जी कधी बघले नव्हती. तर आता आपण या खाडीत उतरलेलो आहे आणि थोड्या वेळा आपल्याला चिंबोऱ्या काहीतरी मिळणार आहेत. या अपेक्षेने आम्ही आलेलं आहे एवढं पायी दर्शन करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर चला मित्रांनो गाईच चला बाबा गाईस तुम्हाला आवाज येईल का तसं बेरकांचा. तर आम्ही आलेल्या पहिली चिंबोरी आमच्या भगवान दादांना सापडलेली आहे. नंबर तर ही आहे गोड्या पाण्याची काळी चिंबोरी. नाही बरोबर आहे बरोबर आहे. हा तर बघूया चला. ही बघ मोठी मस्त एकदम नांगे बरोबर वाचलेले आहेत. सोडू ना. तर गाईज आता पहिली चिंबोरी तुम्ही बघली किती म्हणजे काळी होती म्हणजे जामच मोठी होती. आता दुसरी चिंबोरीच्या आम्ही तलाश मध्ये आलेलो आहोत. मग आता इथं भेटते का बघू. आम्हाला जागेचा काय अंदाज नाही तरी जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही. एक्सपिरियन्स बंद बघ गाईज, एक्सपिरियन्स बंद बघा. तर गाईज आता माझ्या जोरेला आहे आमचा मास्टर प्लॅन ज्यांनी ह्या सगळी ट्रिपची या केली तो आमचा मनोज दादा. मनोज तुला ही जागेचं नाव म्हणजे या जागेचं नाव कोणी सांगलं म्हणजे ही ट्रिप तुला फायनल करायची हीच जागा का तुम्ही निवडली असं का? ऍक्च्युली 3 वर्षापासून ही प्रतीक्षा होती. माझे सहस्ने प्रकाश दिगा हे 3 वर्षापासून बोलवते का दादा आमच्याकडे तुम्ही पिकनिकला या. तर आज अचानक हा योगायोग आलेला आहे आणि हा योगायोगामध्ये आम्ही 4 जण प्री प्लॅन करून इथे आलेलो आहे. आणि आल्यापासून तर आम्ही खूप एन्जॉय केला आहे, अजून एन्जॉय करत आहे आणि करायचं आहे. तर आमचा आत्तापर्यंतचा जो कॅम्पिंगचा जो प्लॅन होता तो आतापर्यंत तरी सक्सेस आहे झालेला आहे. याच्या पुढे पण आम्ही सक्सेस करू, बघूया. मग तुम्हाला असं काय वाटतं की भविष्यात तुम्ही असं वेगवेगळ्या कॅम्पिंगच्या ठिकाणी नवीन नवीन प्रकारे असे जाण्याचा प्रयत्न कराल का? असं नक्कीच. आता तर आम्हाला पहिल्याच कॅम्पिंगमध्ये चांगले अनुभव आले आहेत. आम्हाला सध्या जे आदिवासी विभागातील जे आदिवासी लोक आहेत ते त्यांचं जीवनमान कसं आहे, ते कसे जगतात, काय करतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचा व्यवसाय काय आणि इतर सर्व गोष्टी आम्ही बघतोयच. बघूया अजून काय बघायला मिळतं अजून. तर गाईज आता आमचे जोडीले आहेत आकाश दादा, आमच्या ग्रुपचं सेकंड प्लॅनर. म्हणजे याचा पण तोच विचार होता की आम्ही प्लॅन करावी हे करावी. मग आपण या जागेवर आलेला आहोत. तुला या जागेवर काय असं जास्त आवडलं की की त्याच्याबद्दल तू सांगू शकतस इतर लोकांना की ही जागा खूप वैशिष्ट्य आहे, या जागेचं खूप महत्व आहे आपल्या जीवनात? मी तर आता भरपूर दिवसातल्या आज पहिल्यांदाच आलेलो आहे. पण जो आज आलो त्याच्यात आज मला असं वाटलं की फिरावं असं वाटलं की कधीतरी आपण असं नाईटला रात्री याच्या नदीच्या किनारी आपण जो जातो
त्याच्यात जी बाहेर राहणारी लोक आहेत ती म्हणजे मासे कसे पकडतात, चिंबोरी वगैरे काहीतरी असतात ते, त्याची जी माहिती आहे ती आता मला कळली की कशी बॅटरी वगैरे. आता ते आपल्याकडे आहेत, ते दादा पण आहेत तिकडे, ते पण बघा आता तिकडे पाठीमागं म्हणजे पकडत आहेत. पण आता आम्ही कसं मी माझ्या ॲक्सिडेंटनुसार मी शूज पण काढले नाहीत, मी जे आहे तेच कपड्यांवरती आलेलो ऑलरेडी. मला असं वाटत होतं की कधी जातो आपण. आता ते दोघं जण गेले, आता एक तिकडे जण बघतो, एक त्या साईडला बघतो. पण आले आम्हाला एक पहिलीच मोठी एक चिंबोरी भेटली. आता त्याच्यात अजून बघूया पुढं कोण ते जो एक तिकडे गेला तो आणतो की ह्यो आणतो, म्हणजे कुठे ना कुठे एक ना एक हे भेटणार. तर गाईस जाम मजा करतो. ॲडव्हेंचर इतकं आहे ना, आता कुठून इथपर्यंत येणार ना आमचं पाय हल्लास, पण त्यांची इतकी एनर्जी आहे ना, ते बिंदास येतात, कारण की त्यांना सवय आहे इकडची. आम्हाला इकडची सवय नाही आहे. चला आकाश दा पण आलं मला. बारीक आहेत ना, चावत नाही रे. बघू नाहीतरी नाही ते दाखव, नंतर सोड. आणि ग्रान याला दाखवा ना. अजून एक भेटलेली आहे ही बघा. साईज तर छोटी आहे पण भेटली. हे बघा, नांगे नाही त्याला पांगरे. हा चावत त्यांची नाही. पकडायची टेक वेगळी आहे ना. चावत नाही का? चावते लय ही रक्त काढते. भेटल्या होत्या मगाशी, मलाही 2 भेटल्या त्या, पण नाही ना. तर गाईस आता आम्हाला बघा किती सारे चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. त्या वरती निघायचा प्रयत्न. बाबा नाही दिसत. नाही दिसत ते काले ना म्हणून जास्त दिसत नाही. तर गाईज आता बसलंय ते शेकोटीच्या आम्ही आर्यनीनं मीनं बनवलेलं बॉन्ड फायर असं जे काय असेल तो फायर करू. एक नंबर. तर सगळे असे बसलेले आहे. आर्यन बसलेले म्हणत ना, आकाश दादा गेला झोपायला. तो सांगतं टेंटमध्ये बोलतो नीट जागा पण नाही. आता कसं झोपायचं तर बघू. जागा होतं. मग तो काय बोलला? काय बोलतात, शेदवाले. शेदवाले. चला म्हणजे, मग उद्या सनराईजचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवू. चला बाय.